या 7 प्रकारच्या लोकांपासून लांब राहा। जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहावं, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं आयुष्य हे सुरळीत चालावं, जर तुम्हाला तुमचं आयुष्य खराब करायचं नसेल, तर या 7 प्रकारच्या लोकांपासून लांब राहा, जे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, सतत नकारात्मक बोलणारी माणसे। जी लोक सतत नकारात्मक बोलत असतात, कोणत्याही गोष्टीमध्ये सतत ते नकारात्मक गोष्टी शोधत असतात, अशा लोकांपासून लांब राहायला हवं। कारण जशी आपल्या आजूबाजूची लोक असतील, जसं आपल्या आजूबाजूचा एन्व्हायरमेंट असेल, आपणही तसेच घडत जाणार आहोत। आणि जर अशी नकारात्मक बोलणारी लोक आपल्या आजूबाजूला असतील, तर आपल्या विचारातही ते आपसुकच येईल आणि आपणही तसेच नेगेटिव्ह विचार करायला सुरुवात करू। आणि त्यामुळेच अशी नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून आपल्याला लांब राहायला हवं। नंबर 2, सतत टीका करणारी माणसे। अशी लोक जी सतत टीका करत असतात, तुम्ही कितीही चांगले वागल्या किंवा कितीही चांगले बोलल्या तरीही ते फक्त तुमची टीकाच करतील, ते फक्त तुमच्यामध्ये चुका शोधतील। अशा लोकांपासून लांब राहा। अशा लोकांच्या टीका करण्यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावू शकतो। त्यांच्या सततच्या टीका करण्यामुळे आपल्याला स्वतःविषयी संशय निर्माण होऊ शकते की खरंच मी बरोबर बोलत आहे का, मी खरंच बरोबर वागत आहे का, आणि त्यामुळेच अशा लोकांपासून लांब राहा। नंबर 3, जे सतत दुसऱ्यांवर दोष टाकत असतात। अशी लोक जी सतत आपला दोष, आपल्या चुका ह्या दुसऱ्यांवर ढकलत असतात, ते सतत स्वतःला बचावाची भूमिका घेत असतात आणि दुसऱ्यांना मात्र आरोपी ठरवत असतात। अशी लोक कुणाचे सख्खे नसतात। कधीच ते आपला दोष, आपल्या चुका स्वीकारत नाहीत। वेळ प्रसंगी ते तुम्हालाही अडचणीमध्ये सापडवू शकतात आणि त्यामुळेच अशा दुसऱ्यांवर दोष टाकणाऱ्या लोकांपासून आपण लांब राहायला हवं। नंबर 4, मत्सर, जेलसी करणारी लोक। जी लोक सतत दुसऱ्यांवर जळत असतात, अशा लोकांना कधीच दुसऱ्यांचं चांगलं दिसवत नाही। अशा लोकांकडे कितीही धनसंपत्ती असेल तरीही ही लोक ही दुसऱ्यांकडे बघत असतात आणि सतत जळत असतात। अशी लोक समोरून बहुतेक दाखवत नाही, मात्र त्यांच्या आतमध्ये खूप राग असतो, द्वेष असतो। अशा लोकांपासून आपण सावध राहायला हवं, कारण अशी लोक आपल्यामध्येच असतात आणि मागवून ते आपला घात करत असतात आणि म्हणूनच अशा लोकांपासून आपण लांब राहायला हवं। नंबर 5, मॅनिप्युलेट करणारी, म्हणजेच आपलं मन वळवणारी लोक। अशी लोक सतत तुम्हाला मॅनिप्युलेट करतील, तुमचा मन वळवतील आणि आपला फायदा करून घेतील। अशी लोक खूप तरबेज असतात, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखत असतात आणि ते तुम्हाला सतत गिल्ट फील करवतील, सतत तुमच्यावर भावनिक दबाव आणतील किंवा सतत तुमच्या चुका तुम्हाला दाखवून देतील आणि स्वतःचा फायदा करून घेतील आणि म्हणूनच अशा लोकांपासून आपण लांब राहायला हवं। नंबर 6, तुमची ऊर्जा कमी करणारी माणसे। अशा लोकांसोबत वेळ घालवल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवेल, ताणतणाव जाणवेल, तुम्हाला गिल्ट फील होईल, वाईट वाटेल, अशा भावना निर्माण होत असतील, तर अशा लोकांपासून लांब राहा। अशी माणसे त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून तुमची ऊर्जा कमी करत असतात, तुमची एनर्जी हे कमी करत असतात। अशा लोकांपासून लांब राहा। अशी माणसे तुमच्यातली ऊर्जा कमी करतात, तुमच्यामध्ये नेगेटिव्ह भाव आणत असतात, म्हणूनच अशा लोकांपासून आपल्याला लांब राहायला हवं। नंबर 7, गॉसिप करणारी किंवा अफवा पसरवणारी माणसे। अशी लोक कुणाचे सगे नसतात, ते तुमच्याकडची गोष्ट हे दुसऱ्याला सांगतील आणि दुसऱ्याकडची गोष्ट हे तिसऱ्याला जाऊन सांगतील। जर एखादी गोष्ट तुम्ही एखाद्या व्यक्तीला विश्वासाने सांगत असाल, मात्र तो विश्वास तोडत जर ती व्यक्ती तुमच्याबद्दल इकडे तिकडे अफवा पसरवत असेल, तर अशा लोकांपासून वेळी सावध व्हा आणि अशा लोकांपासून लांब राहा। अशी माणसे कधीच विश्वासपात्र नसतात, ती कधीच तुमच्याशी प्रामाणिक नाही राहणार आणि म्हणूनच अशा लोकांपासून आपण वेळी सावध व्हायला पाहिजे, लांब राहायला पाहिजे। तर अशा 7 प्रकारच्या माणसांपासून आपण लांब राहायला हवं, जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंदी राहायचंय तर। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।